रिव्हरनेस प्रोजेक्टमधला फ्लॅट जो आहे तो खरेदी केल्याने मोठे खरेदीदार जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये येत असल्याचं पाहायला मिळतंय। दुसरीकडे पाहायला गेलं तर ज्यावेळेस ते पाहणी करतायत पूर्णपणे प्रसन्न होऊन आपला फ्लॅट बुक करत असल्याचं देखील पाहायला मिळतंय। आणि काही ठिकाणी तर दादासाहेब जाधव यांच्याबद्दलच्या त्यांच्या प्रतिक्रिया भावनिकही येताना पाहायला मिळत आहेत। संप्रदाय संदर्भातली गोडी जी आहे ती दादासाहेब जाधव यांच्यामध्ये जे आहे ते आहे। त्याचबरोबर याच परिसरामध्ये दोन गायीचा सहवास जो आहे तो कंटिन्यूमध्ये राहतो। त्यांना पाहून काहीसं वेगळं फील जे आहे ते होताना पाहायला मिळत आहे। मात्र रिव्हरनेसच्या माध्यमातून ज्यांनी फ्लॅट खरेदी केलाय त्यांच्याकडून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। प्रथम तर सर तुमचं शुभ नाव? हरिओम, मी नयन कुलकर्णी, मी इथं पुण्यात राहतो। आम्ही जवळजवळ दादासाहेब जाधवांबरोबर 5-6 वर्ष झाले आम्ही, आणि आमच्या अगोदर आमचे मित्र यशकाळे त्यांचे ताई आहेत। आता ते फ्लॅट खरेदी केलाय, ज्यावेळेस तुम्ही पाहणी वगैरे केलं काय नेमकं वेगळं तुम्हाला फील झालं त्यानंतर तुम्ही फ्लॅट खरेदी केलं? आम्हाला म्हणजे जे दादासाहेब जाधव आहेत हे खूप प्रामाणिक माणूस आहे। आम्हाला त्यांच्या बोलण्यातून आणि त्यांचं जे काही त्यांनी जे आम्हाला जे सांगितलं तर ते आम्हाला प्रामाणिकपणे आम्हाला फार खूप आवडलं, ते पटलं, आणि आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरून आलो ह्याच्या अगोदर। ह्याच्यामध्ये खरं तर इतर प्रोजेक्टची देणारी माहिती आणि दादासाहेब जाधव यांची टीम देणारी माहिती काय वेगळं पण तुम्हाला जाणवतं, काय वेगळं फील होतं? ह्याच्यात फील हे होतं की बाकीचे लोक ना खूप लपावलपी करतात, बऱ्याचशा गोष्टी म्हणजे सांगत नाहीत, की ज्या वेळेला तुम्ही जेव्हा बुक करायला जाल त्यावेळेला कळतं की आपल्याला अजून बऱ्याच काही गोष्टी यातल्या माहिती नाहीये। पण यांनी पहिल्यापासूनच आम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलं, सविस्तर सांगितले, म्हणजे त्यात आम्हाला काही यांनी लपवून ठेवलेलं नाही। तुम्हाला काय वेगळं त्यांची टीम काम करते, दादासाहेब जाधव हे काम करतायत, काय वेगळं भासून येतं तुम्हाला सगळं? जाधव सरांनी सर्वांसाठी खूपच छान मोठं कार्य केलेलं आहे। आणि दुसरी गोष्ट ह्यांचे प्रोजेक्ट खूपच छान आहेत आणि बघता क्षणी आम्हाला पसंत पडले, त्यामुळे आम्ही हा लगेच बुक केला। कोणकोणत्या ठिकाणचे प्रोजेक्ट तुम्हाला खूप चांगले आवडले? खरं तर जास्त करून चरोली फाटाचा आम्हाला प्रोजेक्ट जास्त आवडलेला आहे, कारण आम्हाला बापूजींचा आश्रम आम्हाला जवळ आहे, त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट बुक केला लगेच। काय वेगळं पण जाणून आलं इथे आल्याच्या नंतर? पूर्ण फ्लॅटची वगैरे पाहणी केली, काय वेगळं पण जाणून आलं? म्हणजे माऊलींची भूमी आहे ही, आणि शेजारी इंद्रायणी नदी वाहते, सगळं म्हणजे नेचर मध्ये इथं। त्यामुळे आपण सिटीत राहतो, शुद्ध हवा नाहीये, तिथं जीव असा कंटाळ्यासारखं होतो, इथं आल्यावर फ्रेश वाटतं, वातावरण इतकं प्रफुल्लित, आनंद देतो, मला शांती भेटते, वेगळाच आनंद वाटतो। त्यामुळे आम्ही इथं 3 BHK फ्लॅट बुक केला। आणि मेन म्हणजे आमचे गुरुदेव संत श्री आशाराम बापूजींचा आश्रम आम्हाला इथे जवळ आहे। 3 BHK ची ज्यावेळेस प्लॉट बुकिंग केलं, इतर ठिकाणी कधी प्लॉट बघितला होता आणि त्यांच्या बनवलेल्या पूर्ण नियोजनामध्ये आणि या नियोजनात काय तुलनात्मक फरक जाणून आला तुम्हाला? इतर ठिकाणी सांगतात एक आणि करतात वेगळं, तसं ह्यांनी नाही केलं। ह्यांनी जे आम्हाला माहिती सांगली तसंच ह्यांनी प्रोजेक्ट केला आहे, त्यामुळं खूप छान वाटतं। त्याचबरोबर आजी पण माझ्यासोबत आहेत। काय हे जे प्रोजेक्टच्या माध्यमातून फ्लॅट तुम्ही खरेदी केलाय, ज्यावेळेस खरेदी केला त्यावेळेस पाहणी करायला तुम्ही आले होते का? अच्छा, कसं वाटतंय तुम्हाला इथं आल्याच्या नंतर? कसं फील होतंय? आल्यात म्हणजे प्रसन्न वाटते, आणि दादासाहेबांना भेटून त्यांच्या बोलण्यावरून असं वाटतं की खूप चोख व्यवहार आहे त्यांचा, कुठं काही लपवलं वगैरे काही नाही, सगळं क्लिअर टाईट होते। या परिसरामध्ये गायींचा सहवास, त्याचबरोबर 7 महिन्याच्या त्या बछड्या सोबत दादासाहेब जाधवांच्या फिरतोय, हे सगळं बघून काय वाटतंय? बाजूलाच मंदिर पण आहे। म्हणजे मला ठाऊक आहे माझा मुलगा माझ्या घराबद्दलचं स्वप्न नक्की पूर्ण करेल। माझ्या पण खूप अपेक्षा नाहीयेत, त्या तू नक्कीच पूर्ण करशील। यात माझी स्वप्न लिहिली आहेत घराबद्दलची, मला ठाऊक आहे ती तुम्ही नक्की पूर्ण कराल। बाबा, मला माझी रूम हवी। आपल्या सगळ्यांच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करण्याची हमखास हमी। रिव्हरनेस्ट, जगणं होईल एकदम बेस्ट जर पत्ता असेल रिव्हरनेस्ट। जनावरांना सुद्धा एवढी म्हणजे अक्कल आहे, पण आपल्या ह्या कलियुगामध्ये लोकांना एवढी हे अक्कल नाही, की तो शिकवतोय कलियुगाच्या लोकांना, ते असं माझ्यासारखं प्रेम करायला तुम्ही शिका। हा जो प्रोजेक्ट या ठिकाणी उभा राहतो, याच ठिकाणी 2 गायीचा जो आहे तो सहवास आहे, त्याचबरोबर 7 महिन्याच्या बछड्या संदर्भात आजी जी आहे ते आपल्याला प्रतिक्रिया देताना पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर या सर्वांच्या आलेल्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे मात्र नक्की समजलं असेल, पण ज्यावेळेस प्रत्येक व्यक्ती या ठिकाणी येतो त्यावेळेस मात्र तो प्रसन्न होऊन जात असल्याचं देखील पाहायला मिळतं। तर या दरम्यानचे असेच नवनवीन अपडेट्स आपण सूर्यदिन चॅनलच्या माध्यमातून देण्याचं काम करू। कॅमेरामॅन आपल्या भागातील महत्त्वपूर्ण
पाहण्यासाठी आजच आमच्या सूर्योदय न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. आणि तुम्ही जर आमच्या बातम्या फेसबुकवर पाहत असाल तर आजच आमच्या फेसबुक पेजला लाईक, शेअर आणि फॉलो करा.